आपलं अर्निंग किती हवं, म्हणजे मंथली सॅलरी किंवा तुमचं वार्षिक उत्पन्न किती हवं आणि त्या बेसवर तुम्ही किती लाखापर्यंत फ्लॅट घेऊ शकता? आता जर सपोज एक्झाम्पल 70 लाखाचं घर घ्यायचं आहे तर अप्रॉक्सिमेटली 80%, तर अराउंड एक 56 ते 60 लाखाच्या मध्ये घराची होम लोन होऊ शकतं. हां, ठीक आहे. 55 ते 60 लाख त्याचं होम लोन होतं. रिमेनिंग 10 ते 15 लाख रुपये त्याला स्वतः द्यावे लागतात. हां, ठीक आहे. तर बऱ्याचदा इथे एक चॅलेंज येतो की बऱ्याचशा फॅमिलीजकडे ते डाऊन पेमेंट कमी असतं. तर ज्यावेळेस तुम्हाला 55 लाखाचं, आता आपण असं एक आयडियल केस पकडू की 55 लाखाचं लोन करायचं आहे आणि 15 लाखाचं त्याच्याकडे डाऊन पेमेंट आहे. थ्रू रेफरन्सेस किंवा फॅमिलीकडून सपोर्ट मिळाला तर त्याने ते घेतलं. तर ह्या 55 लाखाच्या अगेन्स्ट त्याचा जो EMI येईल तो अंदाजे 50,000चा येईल मंथली. ओके. मग तुमचा 50,000चा जर EMI असेल तर ऑब्व्हियसली तुमची सॅलरी 1 लाख आली आहे, कारण की 50% इज द मॅक्सिमम यू शुड कन्सिडर ॲज अ EMI. कारण की पुण्यात राहायचं असेल तर तुम्हाला 50% सॅलरी तुमच्या बेसिक नीडमध्येच जाते, कारण EMI पण असतो आणि रेंट पण असतं. हां. मग तुम्ही डिसिजन घेताना तुमच्या 50% EMI पर्यंतच तुम्ही रिस्ट्रिक्ट राहिलं पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त घेऊन बसलात तर तुम्हाला ते कुठेतरी स्ट्रेच होईल. बरोबर आहे. आणि मग तुमचे फायनान्शियल्स गडबडतील. एक्झॅक्टली. तर आयडियल सिनारिओ हा आहे. यात जर फॅमिलीचा सपोर्ट मिळाला तर कदाचित ते मग डाऊन पेमेंट जास्त होऊन डाऊन पेमेंट जास्त होऊन जातं, थोडं लोन कमी होतं. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.